हाय, मी वर्षा फूड्स अँड आर्ट गॅलरीमध्ये आपलं स्वागत करत आहे. तर आज आपण बघणार आहोत घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने फ्रेंच फ्राईज कसे बनवायचे ते. चला तर मग मी इथे मीडियम आकाराचे 2 बटाटे घेऊन छान धुवून त्याला किसून घेते. वरची साल पूर्णपणे काढून घेणार आहे. या पद्धतीमध्ये परत मी एकदा त्याला धुवून घेतलेलं आहे आणि नंतर त्यांचे स्लाइस करून घेणार आहे, जसे फ्रेंचचे असतात तसेच. जास्त मोठे सुद्धा नाही आणि जास्त पतले सुद्धा नाही, असे छान असे मीडियम आकाराचे छान स्लाइस करून घ्यायचे. तर हे मी परत एका पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि इकडं कढईमध्ये पाणी उकळायला ठेवून त्यात चवीनुसार मीठ टाकून उकळून घेणार आहे. मी इथे 50% उकळून घ्यायचे. हे बघा, अशा पद्धतीने सुरीने कापून बघायचं. जास्त उकळायचे नाही, 50% उकळले घेतले तरी चालते. आणि असे एका चाळणीमध्ये काढून त्याची वाफ जाईपर्यंत, पाणी पूर्ण निथळेपर्यंत, कोरडे होईपर्यंत तसे चाळणीमध्ये ठेवून नंतर एका सुती कापडावर घेऊन छान असे त्याला पसरून त्याच्यामधला जो ओलसरपणा आहे तो शोषून घेईपर्यंत त्याच्यावरच, कपड्यावरच ठेवायचे. जवळपास 15 मिनटं ठेवले तरी ते सुकतात. पण पूर्ण सुकेपर्यंत अशा पद्धतीने खाली एक स्टँड ठेवून त्याच्यावरती ठेवून दिलं तरी चालेल. हे बघा, या पद्धतीमध्ये. आणि इकडे मी एका साईडला तेल तापायला ठेवलं होतं. तेल तापून झाल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये टाकून फ्राय करून घेणार आहे. इथे मी कुठल्याही प्रकारचं कॉर्नफ्लॉवर किंवा काही वापरलेलं नाही. तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर असं कुठल्याही प्रकारचं वापरलेलं नाही. जवळपास 4 ते 5 मिनटं मीडियम गॅसवर छानपैकी असे फ्राय करून घ्यायचे. त्यानंतर मी इथे मिठाचं पाणी करून घेतलेलं आहे. त्याने कसं छान असं सगळीकडे मीठ लागलं जातं त्याला. हे बघा, या पद्धतीमध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि पूर्ण जसं आपण बनाना चिप्सला टाकतो तसं टाकून घ्यायचं. हे बघा, छान असा कलर आलेला आहे. त्याला कलर येईपर्यंत आपण फ्राय करून घेतलेले आहेत. तर आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊयात. या पद्धतीने मी बाकीचे सुद्धा काढून घेणार आहे. हे बघा, मी बाकीचे सुद्धा काढून घेतलेले आहेत. आता परत आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचे, म्हणजे पूर्ण थंड होऊ द्यायचे आणि परत एकदा डीप फ्राय करून घ्यायचे. त्याने खूप छान असा जो क्रंचीपणा असतो ना, तो येतो परत एकदा डीप फ्राय केल्याच्या नंतर. हे असं केल्यामुळेच कॉर्नफ्लॉवर वापरायची गरज पडत नाही. ते असे केले ना की खूप छान असे क्रंची होतात. हे बघा, तर आपण काढून घेऊयात. झटपट तयार होतील असे 10 ते 15 मिनटात. त्यानंतर मी याच्यावर चाट मसाला टाकून घेणार आहे. तुम्ही पेरी पेरी मसाला तुमच्या आवडीनुसार जो तुम्हाला पाहिजे तो. हे मी मुलांसाठी बनवणार आहे, तर चाट मसाला टाकून घेऊन छान असे सॉस बरोबर सर्व करायचे.
थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा किती छान असे क्रंची झालेले आहेत.